धनंजय मुंडे यांचा राजीनामा आजवर अनेकांनी मागितला, मात्र तो राजीनामा घेण्याची हिंमत ना अजित पवारांनी दाखवली ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवली। आज अजित पवारांना प्रश्न विचारला की तुमच्यावरती ज्यावेळी 70,000 कोटी रुपयाच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले त्यावेळी तुम्ही राजीनामा दिला होता नैतिकतेच्या मुद्द्यावर, तर धनंजय मुंडे का राजीनामा देत नाहीत किंवा त्यांचा राजीनामा का घेत नाहीत? तर त्यांनी सरळ सरळ ह्यातून हात वर केले आणि सरळ म्हटले की धनंजय मुंडेंना तो प्रश्न विचारा, ते त्या बाबतीत निर्णय घेतील। म्हणजे शेवटला हा चेंडू जो काही आहे तो कोर्टात कोणाच्या गेला तर धनंजय मुंडेंच्या। मात्र देवेंद्र फडणवीस, धनंजय मुंडे आणि अजित पवार हे जे काही पासिंग बॉल खेळत आहेत, एकाकडून दुसऱ्याकडे चेंडू ढकलायचा कार्यक्रम जो चालू आहे, यापूर्वी धनंजय मुंडेंना ज्यावेळी पत्रकारांनी विचारलं त्यावेळी त्यांनी म्हटलं की फडणवीस किंवा अजित पवारांनी मला सांगावं तर मी राजीनामा देईन, लगेचच राजीनामा देईन। मात्र आज अजित पवारच म्हणत आहेत की धनंजय मुंडेंनी निर्णय घ्यायचा आहे। धनंजय मुंडे म्हणतात की अजित पवारांनी, देवेंद्र फडणवीसांनी निर्णय घ्यायचा आहे। देवेंद्र फडणवीसांचं स्टेटमेंट आहे की अजितदादा जे निर्णय करतील तो मला मान्य असेल। मात्र आता अजितदादा सरळ सरळ धनंजय मुंडेंच्याकडे हा चेंडू टोलावताना दिसत आहेत। हे जर असंच पासिंग बॉल खेळणार असतील तर ह्यामध्ये कुठल्याही क्षणी धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणार नाही, हीच काळ्या दगडावरची पांढरी रेघ म्हणावी लागेल। आता ज्यांच्यावर अतिशय विश्वास होता लोकांचा ते सुरेश धसच पलटले, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। सुरेश धसांनी आकांचे आका वेगवेगळी गाणी म्हटली। काल मनोज जरांगे पाटील यांनी सुरेश धसांचा उल्लेख केला, ढोलकीवाल्याने वाटोळं केलं असं मनोज जरांगे पाटील म्हणाले। सुरेश धसच जर गुप्तपणाने जाऊन बावनकुळेंच्या बंगल्यावरती धनंजय मुंडेंना भेटत असतील, धनंजय मुंडेंच्या तब्येतीची म्हणजे फार काही त्यांना कुठला गंभीर आजार किंवा बाकीचं काही झालेलं नव्हतं, तरी सुद्धा सुरेश धस तिथे जाऊन त्यांची विचारपूस करायला गेले। आज कार्टूनिस्ट आलोकनं चित्र काढलेलं तुम्ही बऱ्यापैकी सगळ्या लोकांनी बघितलं असेल। अगदी जे काही घटनाक्रम आहे ते एका फोटोमध्ये किंवा एका स्केचमध्ये, एका कार्टूनमध्ये त्यांनी तयार केलेलं आहे। हे जर पाहिलं तर कोणावरती नेमका ह्या प्रकरणात विश्वास ठेवायचा हा प्रश्न पडतो। धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यामागं जी काही कारणं आहेत त्यामागं असं आहे की संतोष देशमुख ह्यांचा जो निर्घृण खून झाला त्यामागे वाल्मिक कराड अँड जी टीम आहे, त्या वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती आहे। पहिली गोष्ट, निकटवर्ती आहे हे फक्त काय बीड जिल्ह्यापुरतं मर्यादित नाही किंवा त्या परळी मतदारसंघापुरतं मर्यादित नाही, तर पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंचं पान सुद्धा हलत नाही त्या वाल्मिक कराडाशिवाय धनंजय मुंडेंचं पान सुद्धा हलत नाही अशी माहिती दिलेली होती कुणी तर पंकजा मुंडेंनी, मंत्री। आता जर इतकं सगळं त्या वाल्मिक कराडबरोबर साठवलोटं असेल, वाल्मिक कराडच्या नावानं इतकी अवैध संपत्ती म्हणजे कोट्यावधीचे बंगले, शेत जमिनी, अनेक बायकांच्या नावावर असलेल्या प्रॉपर्ट्या, अशा अनेक गोष्टी ज्या समोर येत आहेत त्या धक्कादायक आहेत। त्यात त्या वाल्मिक कराडाला ईडीची नोटीस सुद्धा आलेली आहे। कुठंतरी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे, वाल्मिक कराडशी धनंजय मुंडेंचा दोस्ताना आहे, शिवाय त्याच्या पाठीशी हात किंवा त्याच्यावरती जो काही राजकीय वरदहस्त आहे तो धनंजय मुंडेंचा आहे। अशा प्रसंगी वाल्मिक कराडला ज्यावेळी अटक झालेली आहे, त्याची चौकशी चालू आहे, त्यावेळी जर धनंजय मुंडेच मंत्रिपदावर असतील तर हा तपास निष्पक्ष होणार कसा? त्यासाठी नैतिकतेनं धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला पाहिजे होता, ही साधी सरळ मागणी लोकांची होती। आणि जर तसं जर वाटलं असतं तर धनंजय मुंडेंनी कधीच राजीनामा दिला असता। त्यांनी असं सांगितलं नसतं की फडणवीसांनी मागावा किंवा अजित पवारांनी माझा राजीनामा मागावा। मात्र त्यांचा राजीनामा मागितल्यानंतर फडणवीस काय करतायत तर अजितदादांच्याकडे चेंडू पास करतायत, अजितदादा ह्याच्यावरती निर्णय घेतील। पण अजितदादा
निर्णय घेत नाहीत. अजितदादा म्हणतात की धनंजय मुंडेच ह्याच्यावरती निर्णय करतील. मग आता नेमका राजीनामा कसा मिळणार, मिळायची शक्यता काय आहे? तर अजिबातच वाटत नाही की यामध्ये राजीनामा होईल. जो एक आक्रमक आवाज होता, म्हणजे कुठंतरी स्वतःकडे त्यांनी सूत्र घेतली, अशा सुरेश धसांनी सुद्धा जर धनंजय मुंडेंची भेट घेतली असेल तर अपेक्षा कोणाकडून न्यायाची करायची, हाच खरा प्रश्न आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा काही होणार नाही. हा राजीनाम्याचा चेंडू इकडून तिकडे फिरणार आहे. मात्र 5 वर्षे व्यवस्थितपणानं हे सरकार तर पूर्ण करणारच आहे, पण धनंजय मुंडे सुद्धा आपल्या मंत्रिपदाची कारकीर्द 5 वर्षे यशस्वीरित्या पूर्ण करतील असंच दिसतं सध्या तरी. त्यामुळे राजीनामा होईल हाच गैरसमज आहे. आणि नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायचा असता तर तो आता 70-80 दिवस झाले तर दिला असता ना. इतकेच दिवस कशाला तटवून धरला असता तो राजीनामा, असा देखील प्रश्न तयार होतो. त्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा तरी अजिबात होणार नाही असंच जवळपास निश्चित झाल्याचं अजितदादांच्या स्टेटमेंटवरून दिसत आहे. तुम्हाला काय वाटतं की धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला पाहिजे का? आणि ते राजीनामा देत नसतील तर ते कुठंतरी फडणवीस आणि अजित पवार ह्या दोघांच्या पेक्षाही पॉवरफुल आहेत असं वाटतं का? आणि हे पॉवरफुल कशामुळे असतील याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करा. व्हिडिओला लाईक करा. चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते करून घ्या. धन्यवाद. थँक्यू.